गरमागरम खारं वांग आणि बाजरीची भाकरी अप्रतिम लागते। नमस्कार, मी शोभा। शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। हिवाळा चालू झाला की घरोघरी खारं वांग केले जातं। मी सातारी पद्धतीने माझी आजी जसं बनवायची त्या पद्धतीने मी खारं वांग बनवणार आहे। मातीच्या भांड्यामध्ये चुलीवर बनवलेलं खारं वांग आणि गरमागरम बाजरीची भाकरी सोबत ठेचा आणि लोणचं अशी मेजवानी असायची। या रेसिपीमध्ये अतिशय वेगळासा मसाला आपण वापरलेला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। हिरव्या मसाल्यातील हे खारं वांग वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि हे खारं वांग तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता, अगदी 2 दिवस टिकतं। रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा। वांगी घेताना निळ्या कलरची अशी वांगी घ्यायची आणि ते मध्यम साईजची असावीत, फार मोठी वांगी घेऊ नये। छोटी वांगी असतील तर आपल्याला मसाला भरणं सोपं जातं आणि घेताना वांगी ही काटेरी असावीत। काटेरी वांगी अतिशय चविष्ट लागतात। वांगी पाव किलो घेतलेले आहेत। वांग्याला मध्ये चीर द्यायची आणि पुन्हा आडवी चीर द्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि चेक करायचं। आज जर किडलेला भाग असेल तर तो भाग काढून टाकायचा आणि असं चिरलेलं वांग पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजे ते काळं पडत नाही। तर साहित्य पाहू। 1 वाटी शेंगदाणे, 2 चमचे धने, 4-5 लवंगा, 1 इंच दालचिनी आणि 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर 9-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या आहेत त्या तिखटवाल्या आहेत, तुम्ही जेवढं तिखट खात असाल त्या प्रमाणात घ्या। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। मुठभर धुवून स्वच्छ केलेली कोथिंबीर आहे। कोथिंबीर मी देठासहित घेतलेली आहे। त्यानंतर खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि हे खोबरं आणि शेंगदाणे हे सर्व भाजून घेतलेलं आहे। धने भाजून घेतलेले आहेत। मिरच्या आणि कोथिंबीर सुद्धा भाजलेली आहे, फक्त आलं आणि लसूण भाजलेलं नाही। थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं, या प्रकारे, फार बारीक करायचं नाही। आता डिशमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो सर्व काढून घेतला। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, पाव चमचा हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेतलं। छानपैकी एकजीव झाल्यानंतर ते असं कापलेल्या वांग्यामध्ये व्यवस्थित भरायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हातामध्ये वांग असं पकडायचं आणि त्यामध्ये व्यवस्थित दाबून मिश्रण भरायचं। मसाला भरताना व्यवस्थित दाबून भरायचा आणि असं बंद करायचं वांग, म्हणजे जेव्हा आपण भाजी बनवतो वांग्याची त्यावेळेला मसाला आहे तो बाहेर निघत नाही। तर अशा प्रकारे मी सर्व वांगी भरून झालेली आहेत आणि जो उरलेला मसाला आहे तोही मी साईडला ठेवलेला आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन छानपैकी गरम झालेला आहे। त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल टाकायचं। खारं वांग्याला तेल थोडं जास्त लागतं आणि ते चमचमीत असेल तरच ते चांगलं लागतं आणि फक्त खारं वांग आणि भाकरी असेल तरीसुद्धा तुमचं जेवण पूर्ण होतं, बाकी दुसरी भाजी करायची गरज नसते। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी छानपैकी तडतडलेली आहे आणि मग आपण त्यामध्ये भरून घेतलेली वांगी टाकली। आपण जिरे टाकले नाही, कारण जिरे आपण मसाल्यामध्येच टाकलेले आहे। तर अशी भरलेली वांगी तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करून घ्यायची, त्यामुळे ते अधिक चविष्ट लागतात। अशा पद्धतीने थोडंसं डाग पडेपर्यंत वांगी छानपैकी परतायची आणि मग मसाला तेलामध्ये टाकून परतून घ्यायचे 1-2 मिनिट आणि मग त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। एवढ्या पाण्यामध्ये स्लो गॅसवरती वांगी छानपैकी शिजतात। फार पाणी टाकायचं नाही, नाहीतर ते पांचट लागतात। आणि 8 ते 10 मिनिटांसाठी झाकण लावून स्लो गॅसवरती शिजू द्यायचं। 8 ते 10 मिनिटांनंतर खारं वांग तयार झालेलं आहे। पाहूनच खायची इच्छा होते आणि हे वांग तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, चपाती यासोबत खाऊ शकता। खारं वांग टिफिनसाठी किंवा सकाळच्या रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। मी खारं वांग, ज्वारीची भाकरी, काकडी आणि कांदा यासोबत खात आहे। अतिशय भन्नाट झालेलं आहे, अप्रतिम चव झालेली आहे। या हिवाळ्यामध्ये नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये।